श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे. कारण श्री स्वामी समर्थांनी स्वतः प्रत्येक भक्तांना सेवेमध्ये घेतलेले असते. जसे समुद्रातून मोती उचलावे तसेच प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामींच्या इच्छेने स्वामी सेवेमध्ये आलेला असतो. त्यामुळे स्वामींचं सानिध्य भेटणं हे खरोखरच खूप मोठे भाग्य आहे. आणि जेव्हा स्वामींचं सानिध्य भेटते तेव्हा स्वामींची लीला त्या भक्ताच्या आयुष्यात होते आणि तीच लीला स्वामींनी केलेला चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतो. त्यामुळे स्वामींचा सुंदर असे अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याने प्रत्येक स्वामींच्या अनुभवांचे नोटिफिकेशन तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला स्वामींचा प्रत्येक चमत्कार ऐकायला भेटेल. त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर जो स्वामींचा अनुभव आवडेल त्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या शहागड येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी केलेला चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मॅडम. बोला ना. मी आता तुमचा ते व्हिडिओ पाठवते. अनुभव ऐकला तुम्ही? हा. तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे? हो. अरे वा. नाव सांगायचंय? हॅलो. आवाज येतोय? अहो तुमचा आवाज बंद होतोय. मला म्हणजे आवाज येत नाही तुमचा. हा, मला येतो ना. तुम्ही कुठली आहेत? मी सातारा जिल्ह्यातील. असं का? मी शहागडकडची आहे, हा. गेवराई तालुक्यामध्ये. हा. अरे वा. बोला ना ताई, तुम्हाला अनुभव सांगायचा आहे? हो. नाव सांगायचंय का? नाव सांगणार आहे ना. नाही, इच्छा असेल तर सांगा. तुम्हाला जर काही पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार असेल तर नका सांगू. बरं ठीक आहे, नाही सांगत. नाही, पुढे जाऊन तुम्हाला, कारण हा आपला व्हिडिओ कधी कोणाजवळ पोहोचेल सांगता येत नाही ना. हा जगभर फिरत असतो. हा, ते तर आहे. आणि तुम्हाला जिल्हा तालुका काय सांगायचंय का? हा, मी शहागडची आहे आणि तालुका समज आंबडे आणि जिल्हा जालना आहे. बरं. कसे आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? ते एक माझा मुलगा होता छोटा, तो जात होता केंद्रामध्ये अगोदर. तर मग ते असं जाता मला रोज म्हणायचे, काय म्हणायचे? तू जात जा म्हणे केंद्रामध्ये. मी म्हणलं मला टाइमच नाहीये जायला. तर मग मी नाही गेले, बरेच दिवस नाही गेले केंद्रात. पण माझा मुलगा जायचा. बालकेंद्र भरतं नाही ते ताई म्हणून एक कारखान्यावर. आणि मग एक दिवस असं झालं की मी समज नाही गेले तर नाहीच गेले परत. मग एक दिवस माझा भाऊ आहे ना, ते आळंदीमध्ये पहा. तर एक डॉक्टर आहे, आधी आळंदीत नव्हता, पुण्या चाकण माहित आहे ना, तिथं होता पहाटे. तर मग असंच एक दिवस मी शेतात गेले, शेतातून मला फोन आला त्याचा. म्हणे ताई असं झालंय आणि मी ती करू का? म्हणजे काय झालं होतं का?
हा, पण त्याला ती बायको करायची होती. हा हा हा. तर मी म्हणलं तुला आवडत असली तर कर, माझं काय त्याच्यामध्ये. हम्म. आणि ती होती समज बुद्धाची. हा. तर मी म्हणलं बघ, तर म्हणला बरं नंतर सांगतो मी तुला. आणि नंतर म्हणला नाही बाबा मला नाही करायची, तिचं लग्न झालेलं आहे असं तसं सगळं व्यवस्थित सांगितलं मला त्यानं. अरे बापरे. हा. मग मी असं घरी आले आणि बसले. त्याच्यानंतर मी त्याला फोनच नाही केला. एक दिवस झालं. पण मी म्हणलं जाऊ दे बाबा, आपल्या तर असं कोणी काही केलेलं नाही, तू तरी कशाला करतो. तर तिचे आई वडील काय म्हणतात का, आता म्हणे नाही ना ते कर म्हणते तिला. आता एकुलती एक असल्यामुळे ते लेकीचीच कट घेणार ना. तर मग मी म्हणलं बघू तिला विचार काय म्हणती, नाही म्हणून सांग एकदा काय करती बघ तू. तर मी सांगितलं तसं त्याने केलं. तर मी घरी आले, फोन नाही केला मी त्याला. आमच्या घरचे म्हणले का तू फोन केला का त्याला, म्हणलं नाही केला. लावा. तर अक्षरशः हे फोन लावते तर फोनच बंद सांगायला त्याचा. कस काय? म्हणजे त्यानं सांगितलं ना की मी आमच्या घरचे नको म्हणते लग्नाला असं तसं. मग त्यांच्या दोघांमध्ये भांडण झालं. भांडण झाल्यामुळे यांनी मोबाईल स्विच ऑफ केला आणि कुठे जाऊन बसला पत्ताच नाही. अरे बापरे. मग मिळत नाही त्याचा, कुठं बसला काय. अक्षरशः मी फोन लावून 20, 30, 50 वेळेस फोन लावला पण फोन स्विच ऑफच सांगितला. मग आम्ही सगळे घाबरलो आणि जे सेवेकरीत ना टिळेताई म्हणून, तर त्यांच्याकडं माझ्या अक्षरशः पैसे सुद्धा नव्हते मला जायला बरं का. गायकवाड. नाही टिळेताई. बर. हा. त्यांच्याकडे गेले मी, त्यांच्याकडून पैसे घेतले आणि आम्ही पुण्याला निघलो त्यांच्याकडे. पुण्याला निघलो, पुण्याला गेलो. पुण्या अर्ध्या रस्त्यात गेल्यामुळं मी नारायणगडाला हात जोडले, म्हणलं देवा माझा भाऊ सापडू दे इतक्यात. तर मग फक्त फोन तर येऊ दे. फोन मग मी त्याच्या मित्राला त्याला कॉल केले तर अक्षरशः त्यांनी पण सगळीकडे शोधलं, कुठंच नाही तो. आणि आळंदीमध्ये एका मित्राची इथे गेलेला होता तेव्हा. मग नंतर मला अर्ध्या रस्त्यात गेलं फोन आला, ताई मी इथे आणि तू काही इकडे येऊ नको. मग रात्रीमध्ये त्यांनी माझ्या घरी मला त्याला पोहोच केलं इथं घरी. अरे बरं झालं. आणि रात्रीमध्ये केलं तर मग रात्रीच ती पोरगी आमच्या घरी गेली. ती मुलगी तुमच्याकडे कशाला आली नंतर? आता तिला ते नवरा करायचा होता ना. हो ना, पण अगोदर तिनं मोबाईल स्विच ऑफ केला ना, नको म्हणून. तिनं नाही केला, माझ्या भावानं केला. म्हणजे तिला फोन नाही यावा म्हणून त्याला. म्हणजे आम्ही घाबरलो ना, हे कुठे गेला काय, आता असं झालेलं आहे असं तसं. आणि मग असं करून करून एवढे परेशान झालतो आम्ही त्या पोरीमध्ये. अक्षरशः आमच्या घरचे पूर्ण आई वडील मावशी काका मावश्या सगळे 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 त्या पोरीकडून झाले. अरे बापरे. पूर्ण बरं का, टोटल. आणि माझ्यापाशी माझा भाऊ होता, कारण मी त्याचं शिक्षण केलं होतं ना. तर तो माझ्यापाशीच थांबला येऊन. तर मला म्हणे, मी त्याला म्हणजे शेवट विचारलं, मला सांग म्हणलं तुला जर करायची असली तर मी करून देते म्हणलं, असं काही नाही. तर म्हणे नाही ताई मला नाही करायची म्हणे, तिने पहिल्यालाच नाही सांभाळलं तर मला काय सांभाळणार ती. हो ना, बरोबर आहे. मग असं करून करून तो गपचूप मला काय म्हणला, मी औरंगाबादला जॉब पाहतो, ते एक डॉक्टर आहे बरं का. मग जॉब पाहतो म्हणे, मी वापस येतो संध्याकाळी. जी गेला तर मुंबईला गेला. मला सांगितलं सुद्धा नाही. आणि त्याला अगोदर माहित नव्हतं का हिचं अगोदर लग्न झालंय म्हणून? टाइमपास म्हणून चाललं होतं ना त्यांचं. आणि मग असं करता 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 मग त्यांनी काय केलं, मी फोन लावला तर म्हणे मी मुंबईला आलोय म्हणे, ताई मी तिथं नाही थांबणार म्हणे तुझ्यापाशी पण. कारण सगळे मला बोलू लागले ना की तू नाही म्हणल्यामुळे तो नाही म्हणतो, तू नाही म्हणल्यामुळे तो नाही म्हणतो. मग सगळे आई ते सगळे सगळे माझ्यावरच पडले. आणि मग एक दिवस असंच झालं, ते पुण्याला गेला आणि मला बचत गटाचे पैसे भरायचे होते. तर मग मी टिळेताईची इथं ते स्वामी सेवा करतात ना, तर तिथं गेले. तर मला मी म्हणजे असं तिला गुरुवार होते पाहत्या पोरीला. तर मग मी त्याला सांगायची तारक मंत्र ऐक, असं कर, थोडं स्वामीचं ऐक, असं. ते लांब होता तरी मी त्याला सांगायची थोडंफार. तर मग तिनं काय केलं, मला सांगितलं, म्हणलं टिळेताई असं होऊ शकतं का की ती गुरुवार करते आणि स्वामी तिच्यासारखं होऊ देते का? तर ती म्हणली असं काही नसतंय, ती त्याच्या मागे लागली म्हणे.
आणि मग मी त्या मला असं असं सांगितलं, तुम्ही केंद्रात या, एक नारळ ठेवा, असं तसं बरं का. तर मी म्हणलं बरं मी ठेवते म्हणलं नारळ बरं का. मग मी माझं आम्ही शनिवारी केंद्रात ठेवलेलं होतं इथं कारखान्यावर. शनिवारी केंद्रामध्ये ठेवलं नारळ. आणि मग 1-2 दिवसांनी माझा भाऊ बी आला वापस बरं का. मग ते आमच्यासारखं व्हायला लागलं हळूहळू. तर मग त्या दिवशी मग कोर्ट कचेरी पूर्ण झालं बरं का आमचं त्यात. पण कोर्ट कचेरी आणि ज्या दिवशी मी आरती केली होती का, स्वामी सेवेची आरती घेतली मी त्या दिवशी, तर त्या दिवशीपासून मी 11 गुरुवार करीन म्हणलं होतं निरंकार, चहा पाणी घेऊन बरं का. तर मग मी 11 गुरुवार असे धरले. एक गुरुवार गेला, दुसरा गेला आणि तिसऱ्या गुरुवार नव्हता, हा गुरुवार धरायचा होता आणि शनिवारी आरती असते आमची इथं. तर मग शनिवारी त्यांनी काय केलं, मला म्हणल्या नाही आम्ही कोर्ट कचेरीपर्यंत, अहो 3-3, 4-4 जीपा घेऊन जाऊन त्या पोरीनं माघारणी घेतली, कोर्टापर्यंत गेली ती केस भानगडी पूर्ण करायला. आणि आम्ही एवढ्या जाळ्यात पडलो होतो की अक्षरशः आम्हाला असा रस्ता सापडत नव्हता. बापरे. आणि मग नंतर काय झालं, माझा भाऊ आम्ही बीडला थांबलो वकील तिथं बरं का. वकील तिथं थांबलो. आता आम्हाला पण केस करायची त्यांच्या माई लेकीवर दोघीवर. आणि परत येता तुम्हाला खोटं नाही सांगत, आता खरं ते सांगायला पाहिजे ना. तर मग मी नाही का असं ठरवलं होतं की हिला एखाद्या तांत्रिक मांत्रिक कडून हिला वेड लावायचं. तर मला जायचं होतं ते गेवराईला बरं का. आणि मी हिरापूर पर्यंत तोंडावर पांघरून घेतलं, आले आणि मी अक्षरशः रडतच आलते ना. बापरे. हॅलो ताई, हा तुम्ही काय रडताय का काय? स्वतःला सावरा जरा. आणि मग काय झालं माहिती का, मला गेवराईला जायचं होतं, पण मला स्वामींनी, कारण त्यांच्या अगोदर मी 2 गुरुवार झालते ना माझे, पण मला स्वामींनी त्या साईडला जाऊनच नाही दिलं. अरे वा. मी शहागडला कशी आले मलाच नाही माहित. कारण ते चुकीचं पाऊल होतं ना. पण नाही जाऊ दिलं ना मला त्यांनी. हो ना, म्हणूनच जाऊ दिलं नाही ताई. आणि मग मी शहागडला आले ना, अचानक लक्षात आलं माझ्या की माझा भाऊ आज येणार आहे, आज शनिवार आहे ना, आज आरती कोणाची मला नाही माहिती. मग मी असं उतरले, तिथे फोन लावा ना, मग शेजाऱ्याकडे लावला, शेजाऱ्याला त्यांच्याकडे फोन द्यायला सांगितला. आणि मग मी विचारलं त्यांना की म्हणलं असं असं काय झालं, म्हणलं आरती कोणाची आज, तर त्या म्हणल्या माझीच आहे, काय करायचं तुम्हाला. म्हणलं माझ्या भावासाठी, मला माझ्या भावाला घ्यायची. तर ते म्हणले घ्या लगेच. त्यांनी 2 भाज्या झालेल्या सोडून दिल्या आणि माझ्या भावाला आरती दिली. आणि आम्ही आरती घेतली बरं का त्या दिवशी संध्याकाळी. स्वयंपाक वगैरे केला आणि जसं होईल तसं केलं, आम्ही काही एवढं नाही केलं त्यांचं. आणि आम्ही अक्षरशः गेलो, परत ते गेवराईहून न्यायला त्यांना उशीर झाला. मग आम्ही केंद्रात म्हणलं आता याच्या हाताने होती का नाही आरती काय माहिती, पण स्वामीच्या इच्छेनुसार काहीच होत नाही ना. तर बरोबर आरतीच्या नेमकं टायमाला 6च्या टायमाला लगे हजर तिथं आरतीचा. अरे वा. आला. मग परत त्यांनी आरती घेतली तर त्याला काय म्हणलं, आता मला तर त्याची इच्छा माहित नाही ना काय आहे. तर मी म्हणलं तुझी जी काही इच्छा असेल तर ती फक्त या नारळावर बोलतो. तर मला पण नको सांगू, आता स्वामी समर्थ सांगावंच लागेल ना तुला. मला हवं नको. मग त्यांनी सांगितलं. रात्र गेली बरं का. रविवारी सकाळी तिच्या वडिलाचा फोन आला आम्हाला की म्हणे आमची पोरगी तुमची इथं नाही द्यायची. अरे वा. नाही द्यायची म्हणे, आणि तुमचं काय वस्तू बिस्तू ते दिल्या घेतलेल्या तुम्ही पुण्याला या आणि पुण्याहून त्या वस्तू घेऊन या वापस. आणि मग आम्हाला चांगलं वाटलं ना का तिकून नाही म्हणले म्हणून ते. हो ना, तेच नाही म्हटल्यानंतर बरं झालं. पण ते पहा ना, आरती घेतली दुसऱ्याच दिवशी झालं ना ते. त्याने काही इच्छा मागितली असेल ती लगेच पूर्ण झाली. पण असं होतं का, आम्ही ज्या दिवशी जायचो ना, तर गुरुवार असला का त्या दिवशी आमचं चांगलं काम होत जायचं बरं का. अरे वा. आणि मग मी गुरुवार धरले होते, त्याला पण धरायला लावले, कारण मी 11 गुरुवार केले ना पूर्ण. मग ते संध्याकाळी सोडायचे आणि चहा पाणी घ्यायचं दिवसभरात एकदा. आणि मग पूर्ण झालं माझं ते बरं का. मग असं करून नाही होय झालं ते इतकं म्हणजे. आणि शेवटी गुरुवारच होत बरं का आमचे चांगले काम गुरुवारी. 3 वेळेस मी स्वतः लग्नाला नेऊन, लग्न होत नसतं का मला सांगा, मी स्वतः घेऊन गेलते त्यांना.
हा हा पण आम्ही सेवा करतच होतो त्याच्यामध्ये. जे म्हणलं तुमच्या मनात असतं तेच होईन, जाऊ द्या म्हणलं. हो ना हो ना. पण आम्ही सोडलं नाही त्यांचे पाय बी. हा हा आणि मग अक्षरशः एक दिवस मग असा शनिवार होता पहा बरं का. हा आणि शनिवारी मी एका साईडला अशी उभं राहिलेली होती आरतीच्या टायमाला. हा मला असं वाटलं आता ज्या दिवशी शेवट व्हायचं त्या दिवशी पहा बरं का. हा मला असं वाटलं का की म्हणजे स्वामी असं माझ्याकडे पाहतेत. हा मी पाहते त्यांना आणि ते माझ्याकडे असं तिरक्या डोळ्यात पाहतेत. हा हा आणि मग आरती वगैरे झाली आणि पण ते नाही का सद्गुरुनाथ हात जोडितो असं ते प्रार्थना, हा हा त्यावेळेस नाही का मला रडू यायचं. हा हा आणि मग मी असं बाहेर आले की त्या केंद्राच्या गेटच्या बाहेर आले हा आणि मला एक फोन आला हा की आळंदीहून फोन आला मेडिकलवाल्याचा की ताई तुम्ही उद्याची उद्या हा या म्हणे इकडं कुठं पुण्याला. हा आणि असं असं आणि माझं भाऊ मी अक्षरशः असं वाऱ्यावर सोडून आले होते तिथं. बापरे. ते मला म्हणे मला यायचं नाही म्हणे, माझ्यासोबत जे काय होईन ते होईन म्हणे. घरच्यांनी माझं वाटोळ केलंय, मी तर केलेलंच आहे, पण जे काय होईन तर मी तिथंच थांबणार आहे म्हणे, येणारच नाही मी. हा हा आणि अक्षरशः वकील सुद्धा रडला त्या दिवशी माहिती का. बापरे. वकील का रडला का त्याच्यामुळे? म्हणजे ते झालतच ना तसं. हा 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 म्हणजे आम्ही त्याला सोडून आलो, त्यांना जेवायचं होतं हा हा पण मी जेवायला नाही गेले. मग मी रडत बसली, ती रडली. हा 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 बापरे. बघा स्वामींची लीला. आणि मग काय झालं माहिती का, हा मी घरी आले तर ते म्हणला तिच्या वडिलाला मी कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला, फक्त तुम्ही बोलू नका, मी बोलतो. हा हा म्हणलं ठीक आहे नका, नाही बोलत मी. ऐका म्हणलं तुम्ही नुसता. हा हा आणि मग आले मी ऐकत ऐकत घरी आले आणि आमच्या इथं कारखान्याचा आवाज येतो. मी घर लावून आतमध्ये ऐकलं त्याचं, तो काय म्हणते काय नाही. हा मग मी शेवट नाही का, ते म्हणे आम्हाला 70,000 रुपये द्या. ती मुलगी बोलली का? नाही तिचे वडील. हा हा आम्ही मिटून घेऊ म्हणे, आम्हाला 70,000 द्या आणि तुम्ही या म्हणे उद्याच्याला तिथं पैसे घेऊन. हा हा आणि माझ्यासोबत मी सांगते, मी बरं का, माझा भाऊ त्याच्या पाठीमागं मी होते, माझ्या मागं माझे मिस्टर होते हा आणि त्यांच्या मागं समजदेव होता. त्यांनी मला जाऊ दिलं असतं का? नाहीच ना हो. किती. आणि मग मी आळंदीला 10 वाजता रात्रीच्या आळंदीला एकटी गेले बसने. अरे बापरे. तिथं उतरले, सकाळी गेले. मी 5 दिवस एकाच साडीवर होते बरं का तिथं. हा हा पण दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना भेटायला गेलो. मग त्यांनी पैसे किती घ्यावा आमच्याकडून, 60,000 मागितलेले. हा त्यांनी मला पाहिलं बरं का, हा तर खाली फक्त 3,000 रुपये घेतले त्यांनी. 3. बापरे. का एवढे म्हणजे कमी? अगोदर एवढे सांगितले आणि तेवढे कमी घेतले? माहित नाही मला, पण मी म्हणलं तेवढं की गेले आणि फक्त 3,000 रुपये. स्वतः नंतर मी त्याला 2,000 रुपये स्वतः खर्चायला दिले. म्हणलं आमचं आणि तुमची काही दुश्मनी नव्हती, झालं त्यांच्यामध्ये असं तसं बोलले मी थोडं. हा आणि फक्त त्यांनी 3,000 त्याच्या स्वतःनी मागितले मला हा आणि मी बापरे. खुशीने त्याला 2,000 रुपये परत दिले. बघा केवढा मोठा बदल झाला. आणि ऐका अजून परत मग तिथं थांबलो आम्ही, आलो आणि पोलीस स्टेशन वाल्यांनी 1.5 लाख रुपये सांगितले होते आम्हाला हा की ती पोरगी केस वापस घेत नाही, काही नाही असं तसं. हा 1.5 नव्हते सांगितले, 3 लाख रुपये. 3. ऐका 3चं काय झालं, हा आता मी इथं होते त्यावेळेसच एक वेळेस ते लग्नाला गेला बरं का. हा तर मला काय म्हणे, ताई मला अजिबात फोन लावू नको, आता मी तिच्या संग लग्न करणार आहे. हा मी एवढी रडले, फक्त मंदिरात स्वामी सुद्धा नव्हते आमच्या घरामध्ये देवाऱ्यात. हा हा फक्त त्यांच्याकडे पाहिलं मी माग. हा त्यांना म्हणलं असं कसं काय करू शकतो. हा हा बापरे. हा आणि मग रात्रभर मी फोन नाही लावला त्याला. हा ताई स्वतःला सावरा अगोदर, रडू नका तुम्ही. अहो स्वामींची काळजीच एवढी असते आपल्या भक्तांप्रती. आणि मग काय झालं माहिती का, त्याला मी फोन नाही लावला. सकाळी मी उठले, चहा घेतला हा आणि पायरी बसले. मला परत फोन आला त्याचा. हा मला म्हणला नाही का, मी म्हणलं काय करतो, म्हणतो काही नाही आलो फिरायला, देवात आलो. म्हणलं कोण कोण आले, मला वाटलं रात्री लग्नच झालंय आमचं. हा हा तर ते म्हणे नाही मी एकटाच आलो म्हणे इकडं. तर मग मी विचारलं त्याला, म्हणलं काय झालं रात्री. अरे म्हणला ती लग्नाला आली, तिचे आई वडील आले हा आणि मी पण गेलो म्हणे आळंदीत, कारण आता साक्षीदार लागते ना म्हणे लग्नातली. हा त्यांच्या तिकडून नाही माझ्याकडून नाही. आता मी तर त्यांना सांगितलं मेलं म्हणून सोडून दिलं मला. हा
घरचे कोणीच नव्हते राहिले त्याच्याकडून, फक्त मी होते त्याच्या साईडकडून. तर मग नाही झालं ते लग्न. 12 वाजले तरी पण नाही झालं ते लग्न. दुसऱ्या दिवशी एकदा गेलो पण तरी पण ते लग्न झालं नाही. तिसऱ्या वेळेस पण गेले ते तरी पण ते लग्न झालंच नाही. अरे बाप. आणि असं करता करता ते एक दिवस शेवट झाला त्यांचा माहितीये का. मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशन रात्री मंदिरात गेलो बघा, आपलं आळंदीच्या माऊलीच्या. हे माऊलीचं मंदिर माहिती आहे ना तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली. आळंदीमध्ये ना? हा, आळंदी मधलं. आहे. रात्री तिथं गेलो आणि असे 500-500च्या नोटा असे मोजू आम्ही मोजल्या, त्या उद्या द्यायच्या तिथं. कुठं? ते पोलीस स्टेशनला. अशा मोजीत ठेवल्या. आता देऊ वाटते का बिगर ह्याच्या कामाचे पैसे, बिगर कामी चालली ना ते. हो ना, हो. तर मी असं म्हणलं, देवा नाही का म्हणलं, ह्यातले जर जेवढे उरते ना तेवढे आम्ही ना पेटीत टाकून देऊ स्वामीच्या, असं म्हणलं. आणि मग मी काय केलं, आम्ही गेलो पोलीस स्टेशनला. तो गेला आणि 10,000 काढून ठेवले आम्ही साईडला. आणि 70,000 रुपये त्यांना दिले. असे 80,000 रुपये द्यायचे होते नंतर, कमी कमी करीत. तर मग ते तेवढे 70-80,000 रुपये घेतले त्याने. घेतले आणि ते 10,000 तसेच राहिले का. तर मग मी त्यावेळेस म्हणलं होतं की यांचं लग्न बिग्न झालं ना तर मी अक्कलकोटला घेऊन येईन त्यांना आणि तिथं ते पैसे टाकून देईन पेटीमध्ये. तर मग ते झालं. आम्ही सगळं मिठामिठी केली दोघांनी. मी 5 दिवस एका साडीवर वापस आले. वापस येऊन त्यांचं सगळं क्लिअर झालं. तिथून पुढे ती पोरगी कुठं गेली माहित नाही, तिचं काय झालं काय नाही, कसलाच पत्ता नाही, थांब नाही, काही नाही. ती निघून गेली. आणि तिच्या वडिलांनी आम्हाला कागद दिला लिहून की आमच्या इथून पुढे आमचा त्रास होणार नाही तुम्हाला, असं तसं. आणि सगळं हे पैशामुळे केलं होतं. माझ्या भावाला 1 लाख रुपये पडत होते ना महिन्याचे असे. तिला वाटलं बरं झालं, ती एक नर्स होती. तर मग आम्ही करू म्हणलं, समज सगळे म्हणत आम्ही तुला करून घेऊ तिला. पण आम्हीच नाही म्हणत होतो फक्त. तर म्हणलं उद्या नाही का, असं माणसात राहत नाही ना माणूस असं. हो ना, हो. मग असं करता करता सगळं मिठी झाली. आणि तिथून पुढं बरं का, तिथून पुढं आम्ही 5-6 स्थळ पाहिले. पण बऱ्याच जागा माहित झालं होतं ना, हे असं झालं. तर कशात कोण देतं मग पोरगी, कोणीच द्यायना. दिलं स्वामीवर सोडून, म्हणलं तुमची इच्छा. मग आणि एक स्थळ आलं, मुलगी डॉक्टर भेटली, तिचे वडील बी नाहीत तहसीलदार, मुलगी डॉक्टर. परत त्यांचं 8 महिने जमून राहिलं. आणि पण मी एवढं सांगितलं का त्या पोरीला खरं सांगून टाक. तर त्यांनी ते पण सांगितलं. आणि त्याचा साखरपुडा आहे ना, आम्ही ठरवलं होतं त्या दिवशी गुरुवारी, तर गुरुवारीच आला तो. अरे वा. आणि सत्यनारायण आम्ही गुरुवारी ठेवला होता बरं का. लग्न बिग्न व्यवस्थित झालं मस्त सगळं. जिथली तिथं ती पास बी झाली, डॉक्टर झाली नंतर ती पण 4 दिवसांनी. आणि आम्ही सत्यनारायण बी गुरुवारी ठेवला होता. पण घरचे मागं पुढे करायला लागले बरं का. मागं पुढे करायला तर तो सत्यनारायण बरोबर 15 दिवसांनी पण गुरुवारीच गेला. अरे वा. म्हणजे एवढं आमच्या सोबत आहे ना, तर एवढं झालं होतं तर मला काय सांगावं आता. ते फक्त एवढ्या लोकांना पण माहित झालं. आम्ही अक्षरशः फक्त आम्ही निघलो स्वामीमुळे बाहेर. हो ना, स्वामींनीच बाहेर. तर मला लई दिवसाचं असं कुठं सांगावा काय करावं, पण नाही का असं मी जरा थोडी भावकीच होते ते सांगताना. नाही, तुमच्या डोळ्यात लगेच अश्रू येत आहेत ना. आणि तेव्हापासून आम्ही आमचं समज ते गुरुवार. मग एक दिवस मी असंच बोलता त्याला म्हणलं नाही का, गुरुवार बिरुवार सुटन म्हणलं एखादा बरं का. तर आता मरूपर्यंत दोघांनी पण गुरुवार चालू केलेली ती. त्यानं पण आणि मी पण. तर ते मला म्हणला ताई मी मरण त्यावेळेस माझे गुरुवार सुटते म्हणे. मला एवढा अनुभव आलेला आहे त्यांच्यापासून. अरे वा. आणि आता समज गुरुवार ते असला का तिथं बी मठ आहे ना एक, तिथं पण जाते ते असं म्हणजे. पण नाही का याच्यामध्ये इतकी शक्ती आहे तुम्हाला. मला छोटे अनुभव याच्या अगोदर आले होते. असे छोटे होते. हे पण सगळ्यात मोठा होता. आणि सगळ्यात असा म्हणजे सांगताना पण असं इतकं भयानक होतं ते. पण सगळं व्यवस्थित त्यांच्या कृपेनेच झालं आमच्यामध्ये. आणि ऐका, माझे मिस्टर आहेत ना, तर ड्रिंक करत होते बरं का. आणि आता 1 तारीख नाही झाली का आपली,
एक मे 1 जानेवारी आणि गुरुवार होता. त्या दिवशी आमच्यामध्ये म्हणजे थोडस वाद झाला बरं का. आणि तो स्वामीचं त्या दिवशी गुरुवारच होता आणि मी असं व्हिडिओ बघायचा मला नाद आहे याचा. तर मी असं व्हिडिओ पाहत होते. मी 2-3 वेळेस ते वरती ढकलून दिला. मला आपल्या कामातच नाही, आपले माणसं नाहीतच तर कशाला. मग असं वरती ढकललं तरी ते अजून माझ्या समोर आला, परत आला. तर मग म्हणलं ऐकते मी, पण ते असं होतं दारू आणि बाई दोन्ही पण मिक्स होतं. पण म्हणलं नाही आता हे ऐकतेच मी. ऐकला व्हिडिओ ऐकला आणि मोबाईल खाली ठेवला. त्यांचा फोन आला मला. मी फोन असाच ठेवला चालू आणि मला त्यांनी नाही ठेवला आणि मी बी नाही ठेवला. दोघांचा फोन चालूच राहिला. परत आले म्हणलं ह्यातून आवाज कसं काय यायला. मी उचलला, कानाला लावला. तर मी अगोदर त्यांना म्हणलं तुम्ही कुठे आहेत. ते म्हणले मी शेतात आहे. ते शेतात नव्हते, काय नव्हते, ते गेले गेवरायला. कोणतरी बाई होती मागं बरं का. तर मी म्हणलं हे मला का खोटं बोलले बरं का. मी ऐकलं सगळं व्यवस्थित. म्हणलं स्वामीनी याच्यामुळे तर मग मला हे व्हिडिओ नसेल माझ्या समोर येऊन दिला. बरोबर आहे. 3 दिवस मी एवढी परेशान होते. मी अक्षरशः घर सोडून पोरीकडे जाऊन राहिले. कोणाला सांगितलं नाही, काही नाही. गपचूप राहिले. पण तिथून आले म्हणलं आपण फोन वगैरे आला नाही त्यांचा. आले सगळ्यांचे फोन आले पण मी कोणाचं उचलीतच नव्हते. म्हणजे मी एवढं डिप्रेशन मध्येच गेले डायरेक्ट. बापरे. आणि मग ते विचारलं तर म्हणे नाही बाबा चालता घेतली होती. ते काही बी असो मला काही घेणं देणं नाही त्याचा. तर मग ते 21 दिवस नाही का तारक मंत्र म्हणायचा 11 वेळेस, ते 21 वेळेस बी होता. असं व्हिडिओ मध्ये होतं पाहते. पण 1 तारीख होती त्या दिवशी माझ्या 28-27 लाच आमचे भांडण झाला. आणि 1 तारखेला ते बरोबर 1 तारखेपासून मी ती सेवा सुरू केली बरं का. पूर्ण 11 त्यात खंडन बी नव्हतं पाहिजे पण मला अडचण आल्यामुळे 4 दिवस ते खंडन पडलं. पण ते जमतं जणू असं. ते चालतं. आणि मग मी केली की पूर्ण सेवा. तेव्हापासून यांची दारू पण असं म्हणजे पहिलं कसं रोज पिऊन येत होते हे. पण आता ना त्यांच्यामध्ये एवढा बदल झालाय. मीच म्हणते असते तुम्ही कसं काय बदलले. मला म्हणते ते काय करीत होती तेवढं अजून मला पण दे. म्हणजे मी तारक मंत्राचं पाणी त्यांना द्यायची. 3 माळी जप करायची त्याच्यावर आणि ते तारक मंत्राचं पाणी विभूती टाकून आणि ओम भगवते वासुदेवा ही एक माळ जप करायची मी त्याच्यावरती. मला तेव्हा एक प्रचिती आली बरं का आता ह्या जानेवारी महिन्यामध्ये. अरे वा. म्हणजे मी माझी अट्टल विश्वास त्यांच्यावर पडला. मी कधी केंद्रात असा पाऊल सुद्धा नव्हता टाकला. माझा मुलगा जायचा केंद्रामध्ये. मला म्हणायचा मम्मी तू चल. अरे वा. आणि मग यांचं लग्न ते झालं. मी अक्कलकोटला घेऊन गेले. ते 10,000 रुपये त्याच्यात टाकले आणि आम्ही परत आलो तिथून दर्शन घेऊन सगळं. अरे वा. सगळे अक्कलकोटला पण तुम्हाला स्वामींनी बोलवलं. मग आता ज्यावेळेस बोलवते त्याच वेळेस जातात ना मग आपण. म्हणजे अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामींनीच बोलवावं लागतं पण ते तुम्हाला बोलवलं असं मी म्हणते. आम्हाला बोलवलं त्यांनी त्या दिवशी. आम्ही गेलो आलो दर्शन घेऊन मस्त व्यवस्थित दर्शन झाले आणि बांधकाम चालू आहे ना तर त्यांचं तिथं. म्हणलं आपले बरोबर कामाला पैसे चालले म्हणलं. हो ना. स्वामीच्या मंदिराला. हो ना. नेमके उपयोगी पडले त्यांच्या मंदिरासाठी. असं मस्त म्हणजे मला असे छोटे छोटे बरेचसे अनुभव आले होते ते. म्हणजे मी काय म्हणायची तारक मंत्र ऐकायचे आपलं नुसता पहिलं बरं का. पहिल्या वेळेस आमची बैलाची केस चालू होती. सकाळी ते तारक मंत्र ऐकल्यावर म्हणे तुमची इच्छा पूर्ण होती असं तसं. पहिलं कारण याच्या अगोदर बी तेव्हा तर माझा मुलगा बी जात नव्हता. आणि ते बँकेत पैसे येऊन पडलेले हे सुद्धा आम्हाला माहित नाही. केसीचे बरं का. आणि नंतर मग ते झालं आणि आम्ही असं भाड्याने राहत होतो ना पहिलं. तर भाड्यात बी हे घर पाहत होते आतमध्ये कारखान्यात रूम अशा फ्री मध्ये असतात ना. मग आम्ही असं गेलो तिथे गेलो तर मग ते म्हणले आपल्याला रूम पाहायची बाबा पण होतं का नाही काय काम आपण रोजगार हमीवर येत असं तसं. तर मग मी असंच नुसतं तारक मंत्रच ऐकायची. म्हणीच नव्हते मला येत बी नव्हतं ते काही. म्हणजे काय म्हणते ना ते भोळा भाव देवा भाव असंच झालं माझं सगळं. एवढी कठोर हे पण नाही माझ्यासोबत. सेवा पण नाही झाली माझ्यासोबत. आणि मग नाही का लगेच 2-4 दिवसात आम्हाला ते घर पण भेटलं. अरे वा. ह्याच्या अगोदरचे हे 2 छोटे छोटे अनुभव आहेत आणि नंतरचे हे 2 आहेत. मग सगळे आता सेवेकरी आहेत ना मंदिरामध्ये आमच्या येतात ते. तर ते म्हणते सगळ्यात आल्या पाठीमागून यांचे एवढा मोठा म्हणजे एवढा मोठा अनुभव आला म्हणे यांना.
हा हा स्वामींचं. म्हणजे असं कळतच नव्हतं आम्हाला काय करावं, कोणाला विचारावं, कोणाला काय करावं, काहीच असं म्हणजे नुसतं येड्यासारखंच झालतो आम्ही सगळे. हा 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 पण स्वामींनी काढलं ना त्यांच्या ह्याच्यातून, तुम्हाला त्यांच्या अडचणीतून स्वामींनी बाहेर काढलं. हा मग त्यातून मग हळूच मी तिथं काय गेले, त्यांनी सांगितलं, म्हणलं करून पाहूया. आता करायला काय हरकत आहे आपण सांगितलं तसं. हो पण मला एवढं पण नाही का तिथून मला स्वामींनी गलत मार्गाला सुद्धा जाऊ दिलं नाही. हो ना चुकीच्या मार्गाला पण जाऊ दिलं नाही. नाही देत जाऊ ते. मला माहिती आहे ना, जाऊन नाही देत ते. हो ना तसंच असतं ताई. स्वामींच्या सेवेत आले ना की स्वामी प्रत्येक गोष्टीचा चांगलाच निर्णय घेतात आणि चांगलेच करतात आपल्या भक्तांच्या बाबतीत. आणि इथं तसे किती बी छोटे मोठमोठे अनुभव आता एवढं केंद्रामध्ये आता लेडीज ते जमतात ना इथं. हा हा आणि असंच एक होती लेडीज आणि माझा भाऊ डॉक्टर असल्यामुळे मला फोन केला बरं का एकदा. हा तर मी म्हणलं नाही का, मला म्हणे नाही का अश्विनीताई मला असंच करायचंय आणि नुसतं चेक करायचं म्हणायला लागली ती. हम्म. तर मी म्हणलं जरी मला माहित असलं तर मी तुम्हाला सांगणार नाही म्हणलं. हा हा पण माझं एक ऐका म्हणलं. ते म्हणले काय? म्हणलं शनिवारी तुम्ही काय करा केंद्रात या. हा तर मला म्हणले बरं कधी असतं. त्यांना बोलून घेतलं मी, त्यांना सांगितलं सविस्तर. पण मी एवढं पण म्हणलं का तुमच्या नशिबात जर असेल ना हम्म. तरच तुम्हाला त्या दिवशी ती आरती भेटत म्हणलं, नाही तर भेटणार नाही. हा हा अरे आणि बसले बरं का ते इथं येऊन. हा. बसले सगळं व्यवस्थित झालं. मी टिळेबाईल फोन लावला तर टिळेबाईल म्हणलं टिळेबाई उद्याच्या शनिवारची आरती कोणाची? हा तर त्या म्हणल्या कोणाचीच नाही, काय करायचं? मग म्हणलं भेटली तुम्हाला आरती, तुमचं नशीब चांगलं बरं का. हा 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 आणि मी त्याला असं बाहेर वाईट गोष्टीला नाही जाऊ दिलं बरं का. हा आणि त्याला मुलगा झाला आता पहा. आणि ते स्वामीला म्हणजे पेढे घेऊन मला घेऊन आला इथं. अरे वा आणि मुलासाठी त्याला अगोदर 2-3 मुली होत्या ना, हा 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 त्याच्यासाठी ते असंच करत होता. आमच्या इथल्या त्यांना पण तसंच झालं ना, म्हणून त्यांनी ते केंद्र उघडलं होतं पहा. हा हा इथल्या ताईंना पण तसंच झालं. 3 मुलीच्या नंतर ते त्याचं पण नाव त्यांनी स्वामीच ठेवलंय. हा हा मी अवधूत ठेवलं. हा ते ऐकलं मी कालच्या व्हिडिओवर तुमचं. हा 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 आणि आज फोनवरच ऐकत होते, पण म्हणलं बघू उचलत्या का नाही आज. नाही अहो, आता लहान मुलं असल्यामुळे गोंधळ असतो ना घरामध्ये. हा मग कधी शांतता असेल तर उचलते फोन, नसेल तर जरा आता कसं लहान मुलांना सांगितलं तर कुठं काय समजतं तेव्हा. नाही ना, त्यांना नाही समज. शांत बसा म्हणलं तर जास्तच भांडणं करतील, पण शांत बसणार नाही. चालेल तुम्ही ते. प्रॉपर साताऱ्याला राहताय का? नाही सातारा जिल्हा आहे. असं का? हम्म. मला सांगायचं होतं, बरं झालं तुम्ही भेटल्या मला. हा 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 ते सांगावं पण लागतं ना प्रचिती आल्यावर. हो पण सगळ्याला माहित आहे, मी इथं पण सांगितलेलं सगळ्यांना. हा हा आणि आता 2-3 महिने, 3रा महिना चालू झाला त्यांचं, मस्त व्यवस्थित चाललं दोघांचं पण. हा हा बरं झालं. स्वामींची लीलाच तशी आहे ना हो ताई. हा त्याला मग अनुभव आले ना ते पूर्ण असे. आणि काल ते एक अनुभव ऐकत होते कोणाच तरी. ते म्हणले बाप्पा हे ना आपल्या सोबत सारखंच झालंय ना, यांचं बी ना आपलं बी. हा 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 मी व्हिडिओ ऐकत असते स्वामींचे, कुठले पण असले का असं याचं असं झालं होते, कुठले पण असू द्या. हा 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 त्यामुळे मला असं सांगायचं होतं, पण ते मला नंबर बी नाही भेटला. मला काल बी दिसला तोच नंबर हा हा आणि आज पण दिसला मला तोच नंबर. हा. मग मी ते लिहून घेऊन मग तुम्हाला फोन लावला. हा 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 तो स्वामींचा म्हणजे अनुभव शेअर करण्यासाठीच आहे ना. हा मग मी म्हणलं यांना आता दुसऱ्या वेळेस लावते, उचलला तर ठीक आहे, नाही तर जाऊ द्या म्हणलं. ज्यावेळेस इच्छा असेल त्यावेळेस जाईन त्यांच्यापर्यंत. हा हा चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हो हो चला चालेल ठीक आहे. हा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.